आज या ठिकाणी कोलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव श्रीराम आयवळे हे महाराष्ट्रातील तमाम कोलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की एकीकडे आज आपला भारत देश स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतातील संविधानाने आपणास अनुक्रमांक 26 व 27 या नोंदी अंतर्गत अनुसूचित जातीत मध्ये आपला समावेश केला आहे, तेव्हा इतर अनुसूचित जात समूहाचा विचार करता आपण सर्व सुज्ञान बंधू आणि बहिणींनो स्वतःच्या मनाला अंतर्मुक्त होऊन काही विचारावे असे मला वाटते. खालीलप्रमाणे आमच्या मते शंका अपेक्षांका असू शकतात. प्रश्न आणखी काही वेगळे असू शकतात. ते खालीलप्रमाणे होणार. समाजाला भेडसावण्या अडचणी व शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाणपत्र, जातीचे अस्तित्व, जातीच्या चुकीच्या नोंदी, तसेच स्त्रियांचे स्थान, कोलार व होले मांग यामधील अडचणी, कोलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरता येणाऱ्या अडचणीवर विविध शासकीय योजनेची माहितीचा अभाव, तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोचली जात नाहीये, शिक्षणाचा अभाव, उत्पन्नाच्या साधनाचा अभाव, रूढी परंपराचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्लभ लोकांसाठी ठोस असे उपाय योजना नाही आहेत, वेळेवर उपचार नाही आहेत, सरकारी मदत उपलब्ध होत नाहीये, अत्याचारग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाहीये, असे निर्माण झालेल्या अडचणी आहेत. मित्रांनो, कोलार समाजाची शैक्षणिक परिस्थिती काय? नंबर 2, कोलारांची सामाजिक परिस्थिती काय? नंबर 3, कोलारांची राजकीय परिस्थिती काय? नंबर 4, कोलारांची आर्थिक परिस्थिती काय? या प्रमुख यांनी जेव्हा वरील या 4 प्रश्नावर आपण विचार करतो तेव्हा आपणास या सर्वांचे उत्तर शोधताना लक्षात येईल की या 4 प्रश्नाच्या परिस्थितीला जबाबदार कोण, याचा जिम्मेदार कोण. तेव्हा उत्तरे आपल्याला लक्षात येतील की या सदरील परिस्थितीला आपण स्वतः देखील तेवढे जबाबदार जेवढे आपण इतरांना समजतो. बंधूंनो, गेल्या 75 वर्षापासून आपण जे जीवन जगत आहोत याला जगणे नाही तर दिवस काढणे किंवा लाचारीचे जगणे काय कामाचे. त्यामुळे कदाचित तुम्हाला चीड येईल, वाटेल की आम्ही लाचारी जगणं जगतोय. तर आज परिस्थिती कोणताही देव किंवा चमत्कार बदलू शकत नाही. तर यासाठी आपण तथागती अंत दिप्प भव्य या समय विचाराने आचाराने आणावे लागतील. तर ही गुलामीची लाचारी व्यवस्था बदलेल. अत्याचार आज ना समाजाला नेता नाहीये, ना समाजाला राष्ट्रीय पक्ष नाहीये, राष्ट्रीय संघटना नाहीये. तसे तरी वरील परिस्थिती आज तागात का बदलली नाहीये किंवा जाणीवपूर्वक कुणी बदलू दिली नाही असेल तर का आणि कशासाठी? समाजाला दिशा नाहीये, विचार नाहीये, आधार नाहीये, विचारधारा नाहीये, समाजाचे अस्तित्व नाहीये किंवा समतेचा शोध नाहीये. मग किती दिवस असे मेंढरासारखे जीवन आपण जगणार आहोत? कारण ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की गुलामाला गुलामीचे जाणीव करून दिल्याशिवाय तो दंड ठोकून बंड करायला तयार होत नाही. यासाठी मित्रांनो, आज ही वेळ आली आहे. आपण समाजाचे नाक कान डोळे बनलो पाहिजे. समाजाला वरील अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. समाजाबद्दल बोलायचे नाही, समाजाबद्दल परिवर्तनाचा विचार करायचा नाहीये. बास करा मित्रांनो, आता तरी जागे व्हा.
समाजातील जागरूकताना वाढवण्यासाठी, समाजाला दखलपात्र करण्यासाठी, येणाऱ्या पिढीला या गुलामीतून मुक्त करण्यासाठी आता आम्हाला एकत्र आलं पाहिजे आणि समाजाला होणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक अत्याचाराला विरोधात पेटून उठले पाहिजे आणि समाजाला शासनामध्ये दाखलपात्र ठरवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक सामाजिक चळवळ उभा केली पाहिजे व त्यातून योग्य नेता, पक्ष, अस्तित्व, प्रेरणा शोधून समाजाचा इतिहास निर्माण करायचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे. शिकले सवरलेल्या समाज बंधू आणि बहिणींनो केले पाहिजे, तरच हा समाज आवाज लढा बुंदल होईल. अन्यथा आपण जर शेड होऊन थंड झालो तर स्वतःची ओळख, नाम, निशाण व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी, बुद्धिजीव लोकांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने वरील अडचणी सोडवण्यासाठी त्या दिशेने भोलार समाजाने वाटचाल केली पाहिजे. त्याच दिशेने भोलार सामाजिक संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. तसेच सल्लागार जी.एन. आयवळे साहेब यांच्या सल्ल्यानुसारच आजपर्यंत या संस्थेचं कार्य चालू आहे. भगवान जाहीर गुरुजी आणि तुमचे आपले सल्लागार म्हणून जी.एन. आयवळे साहेबांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे संस्थेचा कारभार अतिशय सुंदर आणि योग्य दिशेने चालला असं मला वाटतं. ह्या सर्वांनी विचार करून त्याचा बोध घ्यावा एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भोलार.